नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा आपला ब्लॉग आहे, मी जो किराणा आणते तो कशा पद्धतीने ठेवते किंवा कशा पद्धतीने स्टोअर करते. तर माझ्याकडे ज्या काही बॉटल्स आहेत त्या क्लीन करण्याच्या आधी त्याचं जे रबर आहे ते मी सेग्रिगेट करून ठेवते, वेगळे करून घेते. त्याचबरोबर असे हे झाकण आहे ते देखील बाजूला काढून ठेवते. म्हणजे काय होतं, आपल्याला स्वच्छ करायला बरं पडतं. आणि जेव्हा जेव्हा मी स्वच्छ करायला घेते म्हणजे क्लीन करायला घासायला घेते त्याच्या आधी ना मी ते व्यवस्थित कपड्याने पुसून घेते किंवा मग टिश्यू पेपरने मी ते पुसून घेते. कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी खूप चिकटपणा असतो आणि मग तो आपण घासतो ना तेव्हा मग अजून थोडासा इथे तिथे चिकटपणा होतो. त्याच्यामुळे मी ते आधीच क्लीन करून घेते. ही माझी पहिल्यापासून सवय आहे आणि त्याच्यानंतरच मी क्लीन करायला घेते. कारण मग क्लीन करणं ना अगदी इझी होऊन जातं, खूप अगदी सगळीकडे मेसी होत नाही. तर अशा पद्धतीने मी माझे सगळे कंटेनर आहेत ते मी बॅचेसमध्ये करून घेते. म्हणजे कुठले कंटेनर मला किती किती बॅचेसमध्ये म्हणजे साफ करायचे ते मी पहिलंच ठरवून घेते. कारण एकदम सगळा पसारा काढला ना की कधी कधी काय होतं, नेमकं घाई गडबडीतनं अजून काहीतरी काम निघतं. कधीतरी कोणी बोलवायला येतं, कोणी दरवाजावर येतं, कधी आपल्याला जेवण करायची घाई असते, असं सगळं असतं. त्याच्यामुळे मी काय करते, थोडे थोडे कंटेनर काढते आणि थोडे थोडे मी वॉश करून घेते. सगळेच कंटेनर मी एका वेळेस मी खूप सगळे घासायला घेत नाही, जसं मी म्हणते. कारण माझं कसं असतं, शूट पण चालू असतो, व्हिडिओ पण चालू असतो. अशा सगळ्या गडबडीमध्ये मग कामांचा लोड जास्त होऊ नये. कधी कधी मग मला असं वाटलं की अरे आज आपण नको करू, उद्या करूया. तर मग त्यासाठी म्हणून मी थोडे थोडे कंटेनर करते. हा होती आपली तुपाची बरणी. तर तुपाची बरणी क्लीन करण्यासाठी मी काय केलं, थोडंसं गरम पाणी केलं आणि त्याच्यात ओतून थोडा वेळ ठेवून घेतलं. ॲक्च्युली बऱ्याच वेळा आपण काय करतो, तुपाच्या बरणीमध्ये थोडंसं पाणी ओतून ते पाणी आपण गव्हाच्या पिठात वगैरे भिजवायला वापरू शकतो. पण मी आता म्हटलं गणपती पण आहेत, तर म्हटलं नको, आता व्यवस्थित क्लीन करून आपण नवीन त्याच्यामध्ये तूप वगैरे भरून ठेवू. म्हणजे जे व्यवस्थित असेल ते, जे आपण इतर वेळेस यूज करत नाही असं. तर म्हणून मग मी ती पूर्णपणे क्लीन केली. नाही तर मी ती बऱ्याच वेळा गव्हाचं पीठ वगैरे मळताना तुपाचा वापर केलेला, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी ओतून घेते आणि मग तेच पाणी मी पीठ मळायला वापर करते. तुम्ही हे जे कंटेनर बघाल ना, तो मोठा कंटेनर आणि हा जो छोटा कंटेनर या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. हा जो कंटेनर आहे छोटा कंटेनर ते मी IKEAमधनं घेतलेले आहेत आणि जे मोठे कंटेनर आहे ते आपले DMartचे आहेत. पण दोघांच्या क्वालिटीमध्ये बराचसा असा फरक आहे. आणि जर तुम्ही रबरमध्ये बघाल ना, त्याच्यामध्ये पण खूप फरक आहे. जो DMartचा रबर आहे ना, तो थोडासा प्लास्टिकसारखा आहे आणि हा जो व्हाईट कलरचा आहे ना, शुभ्र, तो असा अगदी प्लास्टिकचा असा नाही आहे. आणि ना ते आपण जेव्हा बाहेरून विकत घेतो ना, तेव्हा ते आपल्याला इझिली बाहेर वेगळे विकत पण मिळतात. त्याच्यामुळे एअरटाईट जे असतं ना लॉक, ते याचं परफेक्ट असं बसलं जातं. हे छोटे कंटेनर आपण मागे घेऊन आलेलो DMartमधनं, ते पण मी काढले नव्हते, ते देखील मी तसेच ठेवलेले. म्हटलं आता जेव्हा किराणा सामान भरेन ना तेव्हाच याचा वापर करेन. कारण मी बऱ्याच वेळा किचनमध्ये, छोटं किचन असल्यामुळे मी काय करते, प्रत्येक वेळेस थोडं थोडं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. नवीन म्हणण्यापेक्षा आहे त्याच गोष्टीमध्ये थोड्याशा इथे तिथे जागा चेंज करून, किंवा ही गोष्ट मी आता इथे ठेवली तर ती गोष्ट दुसरीकडे ठेवून, किंवा दुसरी गोष्ट इकडे ठेवून, कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण किराणा सामान अरेंज करू शकतो ना, याचा विचार करत असते. माझ्याकडे काही ट्रॉलीज वगैरे असं नाही आहे. माझ्याकडे जो सामान आहे ते मी याच छोट्या छोट्या बरण्या आहेत माझ्याकडे, ज्या मी हळूहळू करून जमा केलेल्या आहेत. पहिल्या माझ्याकडे देखील अगदी काही अशा खूप बरण्या नव्हत्या. मी सगळ्या किराणा एकाच डब्यामध्ये वगैरे भरून ठेवायची. पण नंतर हळूहळू करून, कारण मला पण वाटायला लागलं की खूप गोंधळ होतो आणि खूप वेळ जातो. प्रत्येक वेळेस डब्बा ओपन करा, त्याच्यातनं मग किराणा म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते काढा आणि मग घ्या. तर मग तुमच्याकडे जागा जरी कमी असेल ना, तरी थोडं सामान सेग्रिगेट करून, म्हणजे थोडं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंटेनरमध्ये तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण मग घाईच्या वेळेस आपली खूप गडबड होत नाही. जरी तुम्हाला काचेचे कंटेनर नसतील जमत किंवा प्लॅस्टिकचे कंटेनर जरी आपण एकाच साईजचे किंवा एकाच प्रकारचे तुम्हाला घ्यायला जमत नसतील, तरी आपल्याकडे थोडे करून असे बरेचसे कंटेनर जमा झालेले असतात. तर सगळ्यामध्ये आपण थोडं करून जर सेग्रिगेट करून जर किराणा सामान भरून ठेवला तर बरं पडतं. आणि काय होतं, जेव्हा पण आपण किराणा सामान भरतो ना, तेव्हा छोट्या गोष्टी असतात. म्हणजे त्याची आपण एक्सपायरी डेट बघून तो भरायचा. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये काही कचरा आहे का, किंवा बऱ्याच वेळा काय असतं, मूग मटकी अशातनं छोटे दगड असतात, ते आपल्याला कळत नाहीत अजिबात. तर जे भरताना त्यावेळेस ना ते निवडूनच भरायचे. म्हणजे ते जेव्हा पण आपण एकदम घाई असताना तेव्हा आपण काय करतो, बघत नाहीत, निवडत नाहीत आणि जर बरणीतनं ओतून घेतो आणि तसेच धुतो आणि मग तसेच आपण वापरतो. तर बऱ्याच वेळा तो देखील प्रॉब्लेम होतो.
तर माझ्याकडे बघा अशा वेगवेगळ्या बरण्या आहेत आणि या सर्वात शेवटी मी छोट्या बरण्या एकत्रच ठेवल्या. माझा विचार चालला आहे चहा पावडर आणि साखर, म्हणजे चहा पावडरची जी साखरची बरणी आहे ती यावेळेस चेंज करायची. मी विचार करते ह्या ज्या मोठ्या बरण्या आल्यात ना त्याच्यामध्ये ठेवायची. पण बघू आता मला कसं जमतं तसं. म्हणजे माझं थोडं डोक्यात विचार चालला आहे कुठल्या बरण्यांमध्ये काय ठेवू. हे मी थोडंसं आधी ठरवलेलं आहे की या नव्या बरण्यांमध्ये ज्या आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय ठेवावं. ॲक्च्युली मी चुकी केली. मी पहिल्या 6चाच घेतलेला, पण नंतर मी 2 कमी करून 4चा सेट घेतला. पण नाही, मला असं वाटतं मी जर हा 6चा घेतला असता तर खरंच खूप बरं वाटलं असतं. आणि किचनमध्ये जेव्हा आपण असं ठेवू ना समोर तर अगदी त्या छान दिसत होत्या. म्हणजे वरती जो ब्लॅक कलर आणि जो काचेचा कलर ना अगदी मस्त दिसून होत होता. आता मी काय केलं, मॅट ना थोडासा जास्त असा ओला झालेला म्हणून मग मी तो उलट्या साईडला परतून ठेवला. म्हणजे तुम्ही बघू शकता उलट्या साईडला थोडासा कमी ओला झालेला. आणि आज ना मी रॅक नाही वापरला. रॅक वापरण्यापेक्षा मी म्हटलं चला आज आपण मॅटच वापरूया. आणि माझ्याकडे हे 2 मॅट आहेत. एका वेळेस माझ्याकडे म्हणजे 2 मॅट मी याच्यासाठी घेतलेत. कधी कधी काय होतं एखाद्या वेळेस भाजी खूप जास्त असते तर त्याच्यामुळे मी म्हटलं सुकवण्यासाठी पण बरे पडतात. आणि अशा पद्धतीने जेव्हा भरपूर कंटेनर असतात ना त्यावेळेस पण ते मला बरे पडतात. ही जी चण्याची बॉटल आहे याच्यामध्ये देखील चणे संपलेले आहेत. ते पण कितीतरी दिवस माझ्याकडे असेच होते. आणि त्याच्यामधला पण जो कचरा आहे तो मी सगळा आता जो उरलेला आहे तो काढून घेते. आपले जे सिरॅमिकचे कंटेनर होते ना त्याच्यामध्ये मी लाडू भरून ठेवलेले, म्हणजे जे आपण खाऊ केलेला त्याच्यासाठी मी ते त्याच्यात भरून ठेवलेले, तुम्हाला माहिती असेल. पण ते जेव्हा संपले ना त्याच्यानंतर पण मी ते वॉश केला नव्हता कंटेनर, मी तसाच ठेवलेला. कारण आत्ता 1 दिवसापूर्वीच 1 ते 2 दिवसापूर्वीच ते संपले असतील लाडू, म्हणून मग मी ते ठेवले नाहीत. इथे तांदूळाचा डबा आहे आणि हे बघा हे आधीचे बासमती तांदूळ आहेत आणि एवढेच उरलेत तर ते पण आता मी काढून ठेवते आणि मग तो पण क्लीन करून घेते. आणि मी ना सगळं छोटं छोटं आता याच्यातच ट्रान्सफर करून ठेवणार आहे. कारण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्याचं थोडं थोडं सामान उरलेलंच आहे. डाळ आहे म्हणा आणि त्याच्याबरोबर खजूर माझा उरलेला, त्याचबरोबर छोटी बडीशेप माझी उरलेली, तो पण डब्बा मला वेगवेगळा क्लीन करून घ्यायचा होता. हे मोठे जे प्लास्टिकचे कंटेनर आहेत माझ्याकडे ज्याच्यामध्ये मी पापड ठेवलेले, पापड पण आता पूर्ण पावसाळ्यात माझे संपून गेलेत. मी जे पापड आणलेले ते दोन्ही पॅकेट माझे 2 महिन्यात परफेक्टली संपून गेलेले आहेत. भांडी ड्राय होत होती तोपर्यंत आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं आणि म्हटलं तोपर्यंत मार्केटमध्ये जाऊन येऊया आणि थोडंसं डेकोरेशनचं सामान आणायचं होतं. तर काय आणलंय ते मी दाखवते. टेक्स्चर पेपर आणले. टेक्स्चर पेपर म्हणजेच तुम्हाला कळलं असेल, पण कुठल्या कलरचे आणले ते दाखवते. कारण पहिलं आम्हाला वेल्वेटचे घ्यायचे होते, मग नंतर तिथे गेल्यावर टेक्स्चर पेपर चांगला वाटला कलर वाईज, म्हणजे डार्क असा वाटला खूप, म्हणजे व्यवस्थित दिसेल असं याला टेक्स्चर असतं म्हणून याला टेक्स्चर पेपर म्हणतात. तर हा एक ग्रीन कलर घेतलाय आणि त्याचबरोबर हा रेडची पण म्हणता येणार नाही, रेड नाही शेड आहे, थोडीशी मरून डार्किश अशी मध्ये शेड आहे. तर ते 2 पेपर घेतले आणि हा एक ग्रीन घेतला. बाकीचं तर लेस वगैरे जे काही लागतं ते आमच्याकडे बऱ्यापैकी छोट्याशा एका बॉक्समध्ये असतं, कारण प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी क्राफ्टच्या वस्तू बनवल्या जातात. तर हे आणायचं होतं म्हणून म्हटलं हे पहिलं घेऊन येऊ, तोपर्यंत माझी भांडी वगैरे पण ड्राय होती. रिफिल करणार, कसं कसं किराणा सामान भरते ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आजच्या ब्लॉगमध्ये यापासून जे काही क्राफ्ट बनवणार आहोत गणपती बाप्पांसाठी ते तुम्हाला बघायला मिळेल. इंटरेस्टिंग असणार आहे आणि झटपट होईल. तुम्ही देखील करू शकता, म्हणजे या वर्षी नाही केलं तरी पुढच्या वर्षी तरी नक्की करू शकाल. किंवा कुठल्याही फेस्टिवलमध्ये जर तुम्हाला असं काही करायचं असेल तरी म्हणजे आम्ही कुठल्या पद्धतीने करणार आहोत, आम्ही म्हणण्यापेक्षा सचिन कुठल्या पद्धतीने करणार आहे ते थोडक्यात आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा विचार आहे. आय होप तुम्हाला आवडेल. आणि जी मी आपल्या नवीन यूट्यूब जे काही मैत्रिणी आहेत ज्यांचं नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांच्यासाठी म्हणून मी एक जे सांगितलेलं की तुम्ही तुमच्या चॅनल ग्रो व्हावा असं वाटत असेल माझ्याकडनं, तर तुम्ही जी 1 मिनिटाची क्लिप पाठवणार आहात ती लवकरात लवकर पाठवा. कारण आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींच्या क्लिप्स माझ्याकडे आलेल्या आहेत. तर आता मी एक एक करून चालू करणार आहे, पण आता म्हटलं थोडेसे हे 8 दिवस गणपतीचे जाऊ दे, नंतर मग मी एक एक करून अपलोड करायला चालू करेन. कारण आता सगळेच गणपतीत बिझी असतील, त्याच्यामुळे मग तुमचा व्हिडिओ म्हणजे तितक्या लोकांपर्यंत पोहोचेल की नाही मला माहिती नाही, मला असं वाटतं. त्याच्यामुळे या 8 दिवसामध्ये जर तुम्हाला पाठवायचे असतील तुमच्या यूट्यूब चॅनलचा इंट्रोचा व्हिडिओ तर मला नक्की कळवा, किंवा माझ्या इन्स्टा आयडीवर तुम्ही मला पिंग करा, किंवा माझ्या ईमेल आयडीवर तुम्ही मला तो पाठवा. किंवा कसं पाठवायचं ते कळत नसेल तर मला इन्स्टाला तुम्ही पिंग करा, मी तुम्हाला ते डिटेल्स शेअर करेन. चला आता मी थोडी चेंज होते आणि मग थोडंसं जेवणाचं थोडंसं बघून घेते आणि नंतर हे क्राफ्टचं तुम्हाला दाखवते. चला तर मग सर्वात आधी आम्ही काय केलं, हे जे आमच्याकडे छोटेसे रफ पेपर होते त्याचे ना रफ पेपरचे गोळे करून घेतलेत. कारण आपल्याला ना याचा ना बेस तयार करण्यासाठी उपयोग होणार आहे. न्यूजपेपर असेल तर न्यूजपेपर फाडून पण आपण करू शकतो, पण न्यूजपेपरपेक्षा आमच्याकडे रफ पेपर होते
तर ते ना आपण या बोर्डवर चिटकवणार आहोत, कार्डबोर्डवर. तुमच्याकडे जर पुठ्ठा असेल थोडाफार, अगदी खूप जाड असा घ्यायचा नाही आहे, हा थोडा फ्लेक्झिबल असला पाहिजे असा पुठ्ठा आम्ही घेतला आणि त्याच्याने एका प्लेटच्या आकाराने अंदाजाने आम्ही ते गोल करून घेतला आणि ते आता कापून घेणार आहोत कटरने. तर इथे बघू शकता अगदी खूप जास्त मोठा नाही किंवा अगदी छोटा नाही, एवढ्या पद्धतीचं केलं आहे. जवळपास आम्हाला हे जे डेकोरेशन करायचं ते 1.5 ते 2 फुटाची जी मूर्ती असेल आपली त्याच्यासाठीचं हे डेकोरेशन आहे. म्हणजे ऑलरेडी डेकोरेशन तर आपण केलेलं आहे, पण बाजूला त्यांचं जे सिंहासन म्हणणं किंवा आसन जे म्हणतो ना त्याच्यासाठी म्हणून हे बनवायचा विचार चाललेला आहे. तर इथे बघू शकता आता हे कापून घेतलं आणि दोन्ही ना अशाच प्रकारे आपण एकाच मेजरमेंटचे बनवून घ्यायचं आणि आता जे आपण गोळे केलेले पेपरचे ते याच्यावरती आपल्याला चिपकवून घ्यायचं. तर काय केलं आहे, फेविकॉल घेतलं आहे. फेविकॉल घ्या किंवा जे आता नवीन फॅब्रिक ग्लू वगैरे येतो त्याने सगळं हे इझिली चिकटकला जातो, कारण पेपर आहे आणि तो पुट्ट्यावर अगदी इझी चिटकला जातो. फेविकॉलने तर अगदी परफेक्ट चिटकला जातो. म्हणून मग ते आम्ही काय केलं आहे, जवळपास 6 एका याला ठेवलेले आहेत. इथे बघू शकता म्हणजे आम्ही मोजूनच घेतलेलं की किती बसतात त्या हिशोबाने मग आम्ही पुट्ट्याचा आकार कापलेला. तर 6 ते 7 याच्यामध्ये बसतील एवढेच आम्ही हे कापून घेतलेत बघा. म्हणजे गोल राऊंड केला आणि त्याच्यामध्ये ठेवून दिलं आणि हे दोन्ही याच्यावर लावून ना आता हे 10 मिनटासाठी आम्ही सुकण्यासाठी ठेवून दिलं. 10 मिनटात अगदी हे परफेक्ट ड्राय होणार म्हणजे आणि ते हलणार नाहीत इकडे तिकडे. आता याच्यावर आपल्याला लावायचं आहे ना हे लोडची जी दोन्ही साईड असतात ना बाजूचा ते आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला ह्याचा बेस असणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही काय करणार आहे, जो लोड करणार आहोत त्याच्यामध्ये आतमध्ये काही आम्ही भरणार नाही आहोत, म्हणजे अगदी पोकळ ठेवणार आहे. कारण आपल्याला प्रश्न पडतो की आतमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला कापूस किंवा अजून काय थर्मोकॉल येतो, असं बरंच वेगवेगळं काहीतरी भरून आपल्याला करावं लागतं. तर असं काही नाही आहे. हे जे 2 पेपर आणलेले आम्ही जे टेक्स्चर पेपर म्हणतात, त्याला म्हणतातच टेक्स्चर पेपर, तर टेक्स्चर पेपरमुळे याचा इफेक्ट खूप चांगला आला आहे. जर आम्ही वेल्वेटचा पेपर घेतला असता तर तेवढा त्याचा इफेक्ट चांगला आला नसता किंवा नॉर्मल पेपर जरी घेतला असताना तरी तेवढा त्याचा इफेक्ट उठून आला नसता. पण टेक्स्चर पेपरच आहेच, तर नावातच त्याचा टेक्स्चरच आहे म्हणून त्याने इफेक्ट अगदी सुंदर असा आलेला आहे. तर हे मी मोजून घेतलेलं आहे प्रमाण, म्हणजे जे आपण लायनिंग करून घेतलं आहे ते सचिनने लायनिंग मोजून घेतलेलं आहे. आणि ही जी प्लेट घेतलेली आहे ही मगाशी आपण जो गोल केलेला त्याच्यापेक्षा एक साईज मोठी आहे आणि हा आपण जो गोल कापतोय हा आपल्याला त्याला कव्हर करण्यासाठी आहे, म्हणून हा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे. अगदी खूप मोठा नाही घ्यायचा आहे, थोडासा छोटा, म्हणजे आपल्याला ना ते वरती कव्हर करण्यासाठी बरं पडेल. आणि जेव्हा आपण तो कव्हर करू ना तर आम्हाला पण पहिलं असं वाटलेलं की आपण पूर्ण एकच प्लेन असं वरती चिपकूया, पण नंतर मग थोडीशी आयडिया वापरली आणि थोडंसं म्हटलं की नाही हे प्लेन असं चांगलं वाटत नाही आहे. मग थोडंसं जेव्हा एका साईडला जसं आपण चुण्या पाडतो प्लेटला, म्हणजे ड्रेसला वगैरे चुण्या असतात वगैरे ना, तसं थोडं एक साईडने थोडं वरती फोल्ड करून मग आम्ही हे स्टॅपल करून घेतलं. तुम्ही स्टॅपल करा, पिन लावा किंवा अजून काही टाचण्या वगैरे मिळतात तसं पण तुम्ही वापरलात तरी चालेल, किंवा अजून चिटकवायचं असेल तर पण चिटकलं तेवढं चांगलं असं जात नव्हतं, कारण आम्ही पण ट्राय केलं पण म्हटलं चिटकवण्यापेक्षा असं स्टॅपलरने काम हे परफेक्ट होईल. तुमच्याकडे काही टॉवर पिन वगैरे असतील त्या लावलात तरी चालेल. तर इथे बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने आम्ही जे दोन्ही आहेत ते करून घेतो. हे बघा दोन्ही आपल्याला बनवून झालेत, म्हणजे एका साईडचे तयार झालेत. हे आपल्याला टोटल 4 करायचे आहेत. तर आता काय केलं आहे, जो मेजरने आपण जो रेड कलरचा कापून घेतलेला त्याच्यावरतीने हे अशा पद्धतीने बघा गुंडाळून घेतलं आणि त्याला पण आम्ही स्टॅपल करून घेतलं आणि स्टॅपलनेच फिक्स झालं आणि थोडीशी त्याला अशी बॉर्डर आली आणि कडा देखील आली. तर अशा पद्धतीने झालं. आता हा खूप खाली रिकामी वाटतोय. तर आता याला परत काय डेकोरेशन करायचं, तर दोन्ही साईडला आम्ही पहिलं लेस लावायचा विचार करत होतो, पण नंतर म्हटलं लेस नको, लेस परत खूप म्हणजे चार्जेस पण लेसचे म्हणजे जवळजवळ 40 रुपये मीटर आपल्याला लेस पडते. तर मी म्हटलं त्याच्यापेक्षा आपल्याकडे ही जी गोल्डन येल्लोइश कलरची जी आपल्याकडे वूल आहे, लोकर आहे, ती आपण लावू. त्याचे आम्ही जवळजवळ 7 फेरे मारलेले त्याच्या आतमध्ये आणि बाजूला हे असं थोडंसं ज्या आमच्याकडे होत्या क्राफ्टमधल्या यूज झालेल्या त्या लावल्यात आणि इथे आपला लोड बघू शकता अगदी छान असं तयार झालेलं आहे. तर आम्ही जे काम करत होतो ते फायनली झालं आणि अगदी थोड्या वेळातच झालं, जास्त वेळ नाही लागला, कारण कॉन्सेप्ट म्हणजे कशा पद्धतीने करायचं हे डोक्यात तयार असेल आणि सगळं साहित्य जर आणून ठेवलेलं असेल तर मग पटकन होतात. तर फायनल लुक मी तुम्हाला दाखवते की बघा बाप्पांसाठी हे केलेलं आहे. बाजूला म्हणजे जसं आसन असणार त्यांच्या बाजूला ठेवण्यासाठी हे केलेलं आहे आणि इथे बघा ना अगदी तसंच आलेलं आहे, जसं खरंच अशा उषा असतात ना, ज्या गाद्या असतात छानपैकी लोड जसे असतात तसं हे मस्तपैकी व्यवस्थित तसंच आलंय. इथून पण बघा व्यवस्थित तसंच आहे
आणि बऱ्यापैकी मोठे केलेत. म्हणजे ही मूर्ती आहे जवळपास आपली जी मूर्ती असणार आहे ती 1.5 फुटाची असणार आहे. तर त्याच्यासाठी हे 2 साईडला 2 ठेवण्यासाठी केलेले आहेत. तर आमच्या मते तरी परफेक्ट असे झालेले आहेत. तर हे जे लोड आहेत ना ते आपण जे दीप अमावास्येला जे डेकोरेशन केलेलं म्हणजे पेपर ग्लासचं ते ठेवणार आहे आणि त्याच्या बाजूला मध्ये मूर्ती असणार आहे आणि त्याच्या बाजूला हे 2 लोड असणार आहेत. म्हणजे हे जे आपण केलेत बाप्पांसाठीचे आसनासाठीचे ते ठेवणार आहे. फायनल जेव्हा लुक जो असेल ना तो मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की कशा पद्धतीने ते डेकोरेशन आणि हे डेकोरेशन जे आपण केलंय ते अगदी परफेक्ट आहे आणि कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळात दोन्ही डेकोरेशन आपलं होणार आहे. थोडासा वेळ काढला ना आपण तर सगळ्या गोष्टी घरात होतात आणि हे करण्यामध्ये खूप आनंद आहे. तो आनंद आपल्याला ज्या गोष्टी आपण विकत आणून तयारी करतो ना त्याच्यामध्ये नसतो, पण याच्यामध्ये खूप आनंद मिळतो. तर बघा फायनली असं झालंय. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काही सजेशन असेल माझ्यासाठी तर मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला, अजून काही तुम्हाला बघायचं असेल तर मला ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय आणि गणपती बाप्पा मोरया.